बदलापुरात 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतच अत्याचार, संतापलेल्या पालकांचा उद्रेक, शाळेबाहेर जोरदार निदर्शनं, शेकडो पालक रस्त्यावर। बदलापूरमधील शाळेचा माफीनामा जाहीर, तसंच मुख्याध्यापिकेसह 4 निलंबन। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण, हत्येप्रकरणी जन आरोपींना शिक्षा, हत्येचा सूत्रधार लवकर पकडला जावा या मागणीसाठी मुंबईत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शनं। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल, कोर्टानं स्वतःहून दाखल केली याचिका, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज सुनावणी। कोलकाता घटनेप्रकरणी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार, त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार। कोलकाता घटनेचा भाजपकडून राजकीय भांडवल, बलात्कार हत्येचे प्रकरण पेटवून ममता सरकार बदनाम केलं जात आहे, सामनाच्या अग्रलेखातून कडाडून हल्लाबोल। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आठवडाभरापासून डॉक्टरांचं आंदोलन, मात्र अद्यापही डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा नाहीच, त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम, रुग्णांचे हाल। पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निर्णय, अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांसह 6 आरोपींच्या जामिनावर आज फैसला। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी 2घांना अटक, अल्पवयीन कार चालकासोबत आणखी 2घांची रक्ताची अदलाबदल केल्याचं समोर। पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज, 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता। देशात यंदा सरासरीपेक्षा 4% जास्त पाऊस, महाराष्ट्र कर्नाटकसह 6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। मुंबई ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरात पावसाचा कमबॅक। फलटणमधील वीज धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून 32,000 क्युसेकनं विसर्ग, पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल होतील, नीरा उजवा कालवा विभागाची माहिती। नाशिकच्या चांदवडमधील पाझर तलाव खळखळून वाहत असल्याचं चित्र, परसूल धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली। अकोल्याच्या सुकळी गावात ढगफुटीसारखा पाऊस, गावाला तलावाचं स्वरूप, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। धारावा यवतमाळ महामार्गावरील अडाण नदीमध्ये दुचाकी वाहून गेली, पुलावरून दुचाकी नेत असताना पाण्याच्या प्रभावामुळे घटना घडली। जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, धांडेगाव इथल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, धारूरच्या चोरंबा नदीला पूर, पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ताही वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर, संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे गोंदियाला रवाना होणार। मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संकल्प मेळाव्याचं आयोजन, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे नेते राहणार उपस्थित। काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार, 27, 28 आणि 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक भाजप आणि एक राष्ट्रवादी लढणार, राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनाही जागा मिळण्याची शक्यता। राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार, राज्य सरकारचा निर्णय, आपला दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार। मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया, 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत, mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार।
राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती 7,500 पदांकरता होणार भरती. मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदांची भरती. राज्यातील महिला पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.5 लाखांहून अधिक अर्ज. 1 लाखांहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित. उमेदवारांची मुंबईला सर्वाधिक पसंती. नागपूरच्या कळमना गाव पोलीस चौकीत जुगार खेळणारे दोघे पोलीस अखेर निलंबित. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई. पुण्यातल्या अनेक भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. म्हाडाची मुंबई मंडळ वगळता राज्यात इतर ठिकाणी 11,000हून अधिक घरं धुळखात. त्यामुळे इथून पुढे थेट प्रकल्प राबवण्याऐवजी म्हाडा आगाऊ बुकिंग घेऊन घरं बांधणार. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा. उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश. याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील पर्यटकांचं आकर्षण असणारा काळा घोडा परिसर शनिवार रविवारी पादचारी झोन. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेचा उपक्रम. आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. मुख्यमंत्री वयोश्री योजनेची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर. 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3,000 रुपये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका शेतमजूर महिलेनं त्यांना राखी बांधली. या महिलेच्या पतीच्या हृदय प्रत्यारोपणाचा 23 लाख रुपयांचा खर्च फडणवीसांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत करण्यात आला होता. शिवसेनेते रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद चिघळला. पालघरमध्ये रामदास कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन. रामदास कदमांनी प्रत्येक वेळी भाजपवर आरोप करणं योग्य नाही. कदमांच्या बोलण्यामुळे भाजपची मनं दुखावतात. मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. रामदास कदम यांच्या विरोधात भाजप आक्रमक. यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका सहन करणार नाही. टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे नवनवीन घोटाळे समोर आणू. भाजपच्या केदार साठेंचा इशारा. निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम. त्यामुळे आता यावर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी. चेंबूरमधील सभेत अजित पवारांची घोषणा. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवी लांडगे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. मातोश्रीवर येऊन शक्ती प्रदर्शन करून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली सई डहाके यांची भेट. डहाके अजित पवार गटाच्या नेत्या असल्यानं चर्चांना उधाण. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका. ते मराठा आरक्षणाला विरोध करतात असं म्हणणं चुकीचं. मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. मी नेहमीच मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी. त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं सांगितलं तर पदाचा राजीनामा देईन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी फडणवीस जबाबदार. आरक्षण दिलं असतं तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती. मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. आमच्या वाटेला जाऊ नका. आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर एकही सीट निघू देणार नाही. मी राजकारणात उतरलो तर तुमच्या हातातली वेळ गेलेली असेल. मनोज जरांगेंचा इशारा. देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे मनोज जरांगेंचा खोटेपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड. जरांगेंची प्रतिमा लोकांच्या मनातून उतरू लागली. प्रवीण दरेकरांची टीका. मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. दिवाळीआधी सरकार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आणखी 5,000 रुपये देतील. दिवाळीआधी पैसे काढून घ्या. सरकारचा काही भरोसा नाही. सुप्रिया सुळेंचा टोला. लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधकांकडून सरकारवर टीका. काँग्रेस नेते नितीन राऊतांचा कवितेच्या माध्यमातून टीका करणारा व्हिडिओ समोर.
बांगलादेशमधील हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानकडून 25 ऑगस्टला सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक. बंदीसाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार. बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार. भंडाऱ्याच्या पवनीत युवा क्रांती संघटनेचा कॅन्डल मार्च. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. जळगावच्या पारोळा तालुक्यात मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको. चौफुली भागात वारंवार अपघात होत असल्यानं अंडरपास आणि स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी. सोलापुरात शिकाऊ डॉक्टरला महिलेकडून शिवीगाळ करून मारहाण. शासकीय रुग्णालयातला प्रकार. महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंड तालुक्यात खडकीमध्ये 25 टन गोमांस तर 4 टन म्हशीचं मांस जप्त. एकूण 59,20,000 रुपये मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल. वसईमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू. रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना अपघातानंतर मांडवी पोलिसांकडून ट्रक चालकाला अटक. तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक असल्याचं म्हणत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कायद्याचं समर्थन. 2019 मध्ये संसदेनं केलेल्या कायद्याविरोधातील जनहित याचिकेवर केंद्रानं प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडली. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला आणि जे&के येथे भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज रायबरेली दौऱ्यावर. पिचवरिया इथल्या पीडित परिवाराची भेट घेणार. लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला. 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा. तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंडला भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची मोदी चर्चा करणार. युक्रेनची नाराजी दूर करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट असण्याची शक्यता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत कमला हॅरिस आघाडीवर. एका ताज्या सर्वेक्षणानुसार कमला हॅरिस यांना 49% मतं तर ट्रम्प यांना 45% मतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.